मला ते विचारायचं, वृंदावनला तू जाऊन आलेला आहेस. खूप छान तुम्ही सगळ्यांनी एक वेगळी एनर्जी घेऊन आलात. एक छान वाईब आहे तिकडचं. प्रेमानंदजी महाराज यांना भेटलाय शिव तू, आणि काय मला तू अनुभव थोडक्यात जर सांगितलास तर. मला खरं सांगू की काय काही गोष्टी असतात की आपण खूप बाबांना बघतोय आजकाल सोशल मीडियावर, काही ऍस्ट्रॉलॉजरला बघतोय की रोजच काहीतरी आजचा दिवस असा, आज ग्रह असे येतील तसे येतील. काही काही गोष्टी मला नाही बघायला पाहिजे. पण प्रेमानंद महाराजांना जेव्हा मी बसलो तिथे भेटलो, त्यांना ऐकलं ना, मला कळलंय की त्यांचा खूप अभ्यास आहे. ते तुमच्या, मी सांगितलं ना तुला, चॅट जीपीटी सारखं तुमचा प्रश्न खतम नाही होत, त्यांचं उत्तर रेडी असतं. आणि ते उत्तर ना असं नसतं की शनिवारी तुम्ही त्या झाडाजवळ जा आणि पाणी द्या किंवा काही द्या. एक प्रॅक्टिकली जे आई बाबा सांगतात की तुम्ही आई बाबांना खुश ठेवा, कर्म काहीतरी घाण करू नका, ते कर्म बॅक येतं तुम्हाला. जर तुम्ही जीवनात काही काही गोष्टीत अडथळे येत असतील तर तुम्ही एकदा येईल, दोनदा येईल, तुम्ही करत राहा, एक दिवस यश मिळेल. या गोष्टी ना पटतात इथे. आणि खूप अभ्यासू आहेत ते, खूप अभ्यासू आहे. श्लोक एका एका श्लोक थ्रू तुम्हाला समजवतील. आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पैसे वगैरे घेत नाही तिथे कोणी, काही असं लूटमार आहे असं. तर ते एक मला आवडलं की खूप देवस्थान पण आहे की जिथे देवाच्या नावावर आपल्याकडनं पैसे घेतले जाते. मग आपली श्रद्धा, आपण एवढ्या श्रद्धेने जातो आणि तिथे गेल्यावर अरे यार हे क्या होतंय, काय होतंय यार. तर तिथे तसं नाही वाटलं मला. पण मला असं वाटतं की तिथे जायचीच गरज नाही. त्यांचे व्हिडिओज पण असतात. कधी कधी असताना की माझाही नंबर चुकून लागला, पण काही काही लोकांना तर आपण गेलो तरच आपलं चांगलं होईल. त्यांचे व्हिडिओ थ्रू काही गोष्टी आहेत त्याही फॉलो केल्या. तर कधी कधी त्यांचा एक व्हिडिओ मला मोटिवेट केला होता की यार काही काही कामं असतात ना, आपण म्हणतोय की आज नाही होत, उद्या नाही होत, सकाळी उठा, मॉर्निंग तुम्हाला खूप चांगली एनर्जी मिळेल, एक मेडिटेशन करा आणि आपलं काम करत राहा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर नरवा होईलच. तर आपण व्हिडिओ पाहून होऊ शकतो. आणि जर जमलंच त्यांचं दर्शन झालं तर बेस्ट आहे.